रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाली आहे। भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डांकडून रवींद्र चव्हाणांची नियुक्ती घोषित करण्यात आली आहे। भाजपच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रवींद्र चव्हाणांचं अभिनंदन केलं, तर प्रदेश कार्यकारी अध्यक्ष हे पद मोठं असून आता जबाबदारी वाढली असं वक्तव्य रवींद्र चव्हाणांनी केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं। दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी बीड प्रकरणावरती भाष्य केलं। बीड आणि परभणीमध्ये शांतता राखण्यासाठी प्रयत्न सुरू असून आरोपींना कडक शासन व्हावं यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं। अजित पवार आणि सुप्रिया सुळे शनिवारी एकत्रित दिसले। बारामतीच्या अंजनगाव इथल्या महावितरण कंपनीच्या उपकेंद्राचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते पार पडलं। यावेळी सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या आणि दोघांनी एकमेकांशी बोलणं मात्र टाळलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली चालवल्या जाणाऱ्या बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला खासदार सुप्रिया सुळेंनी भेट दिली। यावेळी कारखाना प्रशासन आणि शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका भाषणात आम्ही सातबारा कोरा करू, कर्जमाफी करू असं ते म्हणाले होते। यावर आता मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं असं सुळे म्हणाल्या। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक पदाधिकाऱ्यांची चर्चा करून भाजप स्वबळावरती लढवेल असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। महायुती म्हणून आम्ही एकत्र असू, मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वेगळा निर्णय घेतल्यास त्याबाबत सुद्धा विचार करू असं बावनकुळे म्हणाले। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढण्याची घोषणा संजय राऊतांनी केली। यावर प्रवीण दरेकरांनी टोला लगावला। देर आहे दुरुस्त आहे असं म्हणत हे तर उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असं दरेकर म्हणाले। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। माजी नगरसेविका संगीता पाटील यांच्यासोबतच पदाधिकाऱ्यांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला। पैशांसाठी काही पदाधिकाऱ्यांनी इमान विकलं। मोटरसायकलवरनं जाऊन ज्यांचा प्रचार केला ते पक्षाला सोडून पळाले। गद्दारी करणाऱ्यांची अवस्था बिकट आहे असं म्हणत उबाटा पक्षाचे नेते चंद्रकांत खैरेंनी माजी महापौर नंदकुमार घोडिले यांच्यावर टीका केली। काँग्रेससोबत जाऊन आता उद्धव ठाकरेंना पश्चात्ताप होत असेल। महाविकास आघाडीतले सर्व नेते फक्त सत्तेसाठी एकत्र आले होते, त्यांच्याकडे कोणत्याही विकासाचं व्हिजन नाही अशा शब्दात मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी उबाठावर निशाणा साधला। निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं महायुतीने सांगितलेलं होतं, मात्र अद्याप कर्जमाफी झालेली नाही। मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावं अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली। मागणी मान्य न झाल्यास रस्त्यावरती उतरण्याचा इशारा देण्यात आलाय। मुंबई मनपाची निवडणूक जवळ येत असल्यामुळे उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या स्मारकाची आठवण झाली अशी टीका खासदार नरेश म्हस्केंनी केली। बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडून तुम्ही काँग्रेससोबत गेलात, आधी नाक घासून माफी मागा, नंतर स्मारकावरती जा असा हल्लाबोल म्हस्केंनी केला। शिवसेना ठाकरे गटाला भाजपसोबत यायचं असेल तर आधी संजय राऊतांचं तोंड बंद करावं लागेल असा खोचक टोला सुजय विखेंनी लगावला। आम्हाला कोणालाही सोबत घ्यायची गरज नाही असं ते म्हणतात। भाजप आणि शिवसेना उबाठा एकत्र येण्यावरती भाजप आमदार राजूमामा भोळे यांनी एक सूचक वक्तव्य दिलं, त्या प्रतिक्रिया दिली। राजकारणामध्ये कधीही काही होऊ शकतं। कालचा शत्रू आजचा मित्र होतो, तर आजचा मित्र उद्याचा शत्रू होतो असं विधान भोळे यांनी केलं। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी साकोलीच्या सुकळीमध्ये नाना पटोलेंची सांत्वनपर भेट घेतली। काही दिवसांपूर्वी पटोलेंच्या मातोश्रींचं निधन झालं होतं, या पार्श्वभूमीवर भेट घेण्यात आली। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे नेते विश्वजित कदमांनीही नाना पटोलेंची भेट घेतली। दोघांनी पटोलेंची चर्चा करत त्यांचं सांत्वन केलं। एक मोठी बातमी आहे। भाजपच्या महाअधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्व प्रदेश पदाधिकारी, मंत्री, जिल्हाध्यक्ष, मोर्चा प्रदेश अध्यक्षांची बैठक पार पडली। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नेत्यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीनं कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत। सरकार आलं म्हणून शिथिल होऊ नका, आणखी वेगानं कामाला लागण्याचे आदेश देण्यात आलेत। युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्त्वाचा आहे अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या बैठकीत दिल्या। यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या। संघटना वाढीसाठी मंत्री आणि जिल्हाध्यक्ष समन्वय गरजेचा असल्याचं बावनकुळे म्हणाले। प्रत्येक मंत्र्याजवळ संघटनेचा एक व्यक्ती समन्वयक म्हणून काम करेल, जेणेकरून सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचतील असं बावनकुळे म्हणाले। त्यामुळे येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपनं रणशिंग फुंकलं।
मुंबईमध्ये वाढलेल्या प्रदूषणाला बांधकामाची धूळ कारणीभूत ठरल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता पालिका प्रत्येक वॉर्डामध्ये 4 मोबाईल डस्ट सक्शन मशीन घेणार आहे. प्रत्येक मशीनसाठी पालिका 40 लाखांचा खर्च करणार आहे. धुळीमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेनं हा निर्णय घेतलाय. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बेकायदा बांधकामांवरनं मुंबई उच्च न्यायालयानं काल राज्य सरकारवरती ताशेरे ओढलेत. मुंबईपासून नॅशनल पार्क तोडू देणार नाही, संवेदनशील असलेल्या राष्ट्रीय उद्यानात बांधकाम उभाराल तर खबरदार, अशा शब्दात कोर्टानं सरकारला ठणकावलंय. त्याचसोबत बेकायदा बांधकामं रोखण्यासाठी काय पावलं उचलली जात आहेत याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगण्यात आलंय. राज्याच्या बाजारपेठांमध्ये शनिवारी कांद्याची विक्रमी आवक झाली. सोलापुरात 45,000 क्विंटल तर नाशिक जिल्ह्यात 83,000 क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यामुळे कांद्याच्या दरात घसरण झाली. दरम्यान सोलापुरात लाल कांद्याला 1200 ते 2300 रुपयांचा दर मिळालाय. राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची 43,601 क्विंटल आवक झाली, तर सोयाबीनला 3,995 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय. जळगावच्या अमळनेर बाजार समित्यांमध्ये लाल मक्याची सर्वाधिक आवक झाली. बाजार समितीमध्ये 2,000 क्विंटलची आवक झाली, तर त्याला सर्वसाधारण 2,260 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय. सांगली महापालिकेत मार्च महिन्यात पदभरती होणारे अधिकाऱ्यांची पदोन्नती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे रिक्त होणाऱ्या जागांवरती भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरती सुरू असलेले मिसिंग लिंकचं काम पूर्ण होण्यास आणखी 6 महिने लागणार आहेत. बोगद्याचं काम सुद्धा अद्याप पूर्ण झालेलं नाही. तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं पूल जूनपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. त्यामुळे प्रवाशांना आणखी 6 महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुण्यात महिलांना गुलाबी ई रिक्षा खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडनं अनुदान दिलं जाणार आहे. पुणे शहरात 2800 महिलांना रिक्षा देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. या योजनेची अंमलबजावणी पुणे महापालिकेच्या माध्यमातून केली जाणार असून महिलांनी यासाठी नाव नोंदणी करायची आहे, असं आवाहन महापालिकेनं केलंय. एसटी कर्मचाऱ्यांची पीएफ ॲडव्हान्स रक्कम थकली आहे. पीएफ रकमेतनं ॲडव्हान्स मागणी करणारे 2,500 कर्मचारी ऑक्टोबरपासून पीएफ ॲडव्हान्स रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. पीएफ ॲडव्हान्स रक्कम मिळण्यासाठी एसटीत कर्नाटक पॅटर्न राबवण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसनं केली आहे. माझ्या पसंतीचं सिडकोचं घर या गृहनिर्माण योजनेअंतर्गत 67,000 घरांची लॉटरी काढण्यात आली आहे. आता दर 4 महिन्यांनी सिडकोची लॉटरी निघणार असल्याचं सांगितलं गेलंय. सिडकोच्या घरांचे दर पाहता या लॉटरीमध्ये घर घ्यायचं नसल्यास पुढच्या येणाऱ्या लॉटरीसाठी अर्जदार वाट बघू शकतात. मुंबई पश्चिम उपनगरात धावणाऱ्या मेट्रो 2 आणि मेट्रो 7 या मार्गावरील नियमित संचालनासाठी सुरक्षा प्रमाणपत्र देण्यात आलंय. त्यामुळे आता 50 ते 60 किलोमीटर प्रति तास धावणाऱ्या मुंबईच्या या दोन्ही मेट्रो ताशी 80 किलोमीटर वेगानं धावणार आहेत. टोरेस घोटाळा प्रकरणात आतापर्यंत 9 कोटींचा ऐवज जप्त करण्यात आलाय. शनिवारी पोलिसांनी दादर कार्यालयाची झाडाझडती घेतली. या कार्यालयासाठी दरमहा 25 लाख रुपये भाडं मोजलं जात असल्याचं तपासात समोर आलंय. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची शनिवारी तक्रारीसाठी गर्दी झालेली होती. इंडिगो कंपनीच्या ताफ्यात नुकत्याच सरलेल्या 2024 या वर्षामध्ये 58 नवीन विमानं दाखल झाली आहेत. विशेष म्हणजे ही सर्व विमानं एअरबस कंपनीची आहेत. येत्या दशकभराच्या कालावधीमध्ये 1000 नव्या विमानांची खरेदी करण्याची घोषणा कंपनीनं गेल्या वर्षी केली होती. त्या घोषणेनुसार आता टप्प्याटप्प्यानं कंपनीच्या ताफ्यात नवीन विमानं दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. परवडणाऱ्या दरात विमानसेवा देणाऱ्या स्पाइसजेट कंपनीच्या ताफ्यात येत्या एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत आणखी 10 विमानं दाखल होणार आहेत. तांत्रिक दोष आणि अन्य कारणांमुळे कंपनीच्या ताफ्यातील काही विमानं गेल्या काही महिन्यांपासून जागेवरच आहेत. आता एप्रिलपासून ही विमानं पुन्हा उड्डाणासाठी सज्ज होणार आहेत. राज्य सरकारनं नाफेड आणि एनसीसीएफच्या मदतीनं राज्यात 562 सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केली. या दोन्ही संस्थांना 14,13,000 मेट्रिक टन सोयाबीन खरेदीचं उद्दिष्ट देण्यात आलंय. या संस्थांनी 3 महिन्यात केवळ 30% उद्दिष्ट पूर्ण केले, तर आज या खरेदीची मुदत संपतीये. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये सफारीच्या बुकिंगच्या नावाखाली गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय. वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन कंपनीचे संचालक ठाकूर बंधू यांनी ऑनलाईन बुकिंगच्या नावाखाली 12,17 लाख कोटींचा ताडोबाला गंडा घातला. या प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या सरकारनगरमधल्या बंगल्यावरती धाड टाकली. मकर संक्रांतीचा सण अवघ्या 2 दिवसांवर आलाय. त्यामुळे तिळगुळाचे लाडू आणि पतंग खरेदीची लगबग सध्या बघायला मिळतेय. मालमत्ता कर पाणीपट्टी यापोटी मुंबई महापालिकेचे 16,000 कोटी रुपये थकवले असतानाच दुसरीकडे वाढीव चटई निर्देशांकामध्ये मिळणाऱ्या महसुलातील 25% ऐवजी 75% वाटा द्यावा, अशी मागणी पालिकेने केली. मात्र पालिकेची ही मागणी अद्याप राज्याच्या नगरविकास विभागानं मान्य केलेली नाही.
एक मोठी बातमी आहे. वरळी विधानसभेची जागा थोडक्यात हरलो. आणखी लक्ष दिलं असतं तर वरळी विधानसभा जिंकली असती असं म्हणत शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. ते मुंबईतील शिवसेनेच्या कार्यक्रमात बोलत होते. काही वरळीची जागा थोडक्यात जास्त रामदास भाई तिथे आपण जास्त लक्ष दिलं नाही म्हणून प्रकरणातील 65 बेकायदा इमारतींपैकी 12 इमारतींमधील रहिवाशांनी त्यांची इमारत नियमित करण्यात यावी यासाठी महापालिका प्रशासनाकडे अर्ज केलेत. यापैकी केवळ 3च इमारतींचे प्रस्ताव नियमानुसार आहेत. उर्वरित इमारतींचे प्रस्ताव केवळ अर्ज असल्याची माहिती मिळाली आहे. वीज कंपन्यांकडून ग्राहकांना छापील वीज बिलाऐवजी त्याची ऑनलाईन प्रत ईमेलद्वारे पाठवण्यासाठी गो ग्रीन सेवा राबवण्यात येते. यापूर्वी या योजनेअंतर्गत नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना मासिक वीज बिलात 10 रुपयांची सूट देण्यात येत होती. मात्र आता यापुढे पहिल्याच बिलात पुढच्या 12 महिन्यांसाठी तत्काळ 120 रुपये एक रकमी सवलत मिळणार आहे. घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी राबवण्यात येत असलेल्या अभय योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. महावितरणने 31 मार्चपर्यंत थकीत बिलं भरण्यासाठी मुदत वाढवून दिली. त्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन राज्य महावितरण मंडळानं केलंय. बिल भरणा केल्यास ग्राहकांना सुद्धा दिलासा मिळणार आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 2019 पूर्वीच्या सर्वच वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिलेत. त्यामुळे पनवेल तालुक्यातील 2019 पूर्वीच्या वाहनांना ही नंबर प्लेट बसवावी लागणार आहे. मार्च नंतर परिवहन विभागाकडून वाहनधारकांवरती कारवाई केली जाणार आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये एकाच वाहतूक पोलीस विभाग असल्यामुळे त्यांच्यावरचा ताण वाढतोय. त्यामुळे पर्याय म्हणून पोलीस आयुक्तालयातील वाहतूक विभागाचे विभाजन करण्याचा प्रस्ताव ठाणे पोलिसांनी शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलाय. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ आणि वाहतूक पोलीस उपायुक्त उपलब्ध होणार आहेत. मुरबाड तालुक्यातील सुप्रसिद्ध म्हसोबा खांबलिंगेश्वर यात्रा पौष पौर्णिमेला भरते. यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी सुमारे 600 पोलीस तैनात आहेत. ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेत मंत्री दत्ता भरणे हे बाराबंदी घालून सहभागी होणार आहेत. यात्रा कालावधीत मानकऱ्यांसाठी बाराबंदी हा पांढरा शुभ्र पोशाख असतो. अक्षता सोहळ्यासाठी महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणासोबतच देशभरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे. देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवरती मकोका दाखल करण्यात आलाय. त्यामुळे आता आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे आणि सिद्धार्थ सोनावणे यांच्यावर कठोर कारवाई होण्याची चिन्ह आहेत. बीड हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केली. माझा जीव गेला तरी चालेल पण न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा धनंजय देशमुखांनी दिला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात आधी आपण एसआयटी चौकशीची मागणी केली असा दावा पंकजा मुंडेंनी केला. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवार बोललेले आहेत असं म्हणत त्यांनी मंत्री मुंडेंची पाठराखण केली. तर सुरेश धस यांच्यामुळे बीड जिल्हा बदनाम झाल्याचा टोला पंकजा मुंडेंनी लगावला. वाल्मिक कराडचा अजून एक कारनामा समोर आलाय. कराडनं सोलापूर सोबतच राज्यातील 140 ऊस तोडणी यंत्र मालकांना 11 कोटी 20 लाख रुपयांचा गंडा घातलाय. 36 लाख रुपये शासकीय अनुदान मिळवून देतो असं सांगत कराडनं 140 जणांची फसवणूक केली. संतोष देशमुखांना हाल करून मारण्यात आलं. रडत असताना त्यांचे व्हिडिओ काढण्यात आले. पाणी पाजा म्हटलं तर आरोपींनी देशमुखांना पाणी सुद्धा पाजलं नाही आणि आका आरोपींना फोन करून अजून मारा असं सांगत होता असा दावा सुरेश धस यांनी केला. तुम्हाला पैशांचा माज आलाय का असा सवाल धसांनी सभेतनं विचारला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अॅट्रॉसिटी लावू नका असं ज्यानं फोन करून सांगितलं तोच या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे असा दावा आमदार सुरेश धस यांनी केला. आकाचा आका खंडणीत आरोपी कसा नाहीये ते सांगण्यात यावं अशी मागणी धसांनी केली. धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदावरून सुरेश धसांनी पुन्हा निशाणा साधला. ड्रग्ज प्रकरणातील आरोपींसोबत धनंजय मुंडेंचे फोटो आहेत. मुंडेंना मंत्रिपदावरून दूर करा अशी मागणी त्यांनी केली. वालू काकाच्या मागे कोण आहे त्याचा शोध घ्या असं देखील धस म्हणाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणातला सरकार दडपण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला पक्ष आणि जातीच्या पलीकडे जाऊन बघितलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड पकडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिला. वाल्मिक कराडवर मकोका का लावला नाही असा सवालही त्यांनी विचारला. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरती सर्व आरोपी पकडण्यात आलेले नाहीत. सरकार आरोपी शरण येण्याची वाट बघतायत का असा सवाल आमदार कैलास पाटलांनी विचारला. देशमुख कुटुंबांना न्याय द्यायचा असेल तर बीड जिल्ह्यामध्ये खटला न चालवता धाराशिवमध्ये चालवावा अशी मागणी त्यांनी केली. खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी एकच आहेत. केवळ खंडणीच्या आरोपींवरती मुका लागत असल्यास आम्हाला मान्य नाही असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटलांनी केला. देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही सोबत उभे राहणार असं जरांगे म्हणाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार असा निर्धार आमदार राणा पाटील यांनी व्यक्त केला. आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचं ते म्हणाले. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी खासदार ओमराजे निंबाळकरांनी केली. अशी माणसं समाजात जगण्याच्या लायकीची नाहीत असा संताप त्यांनी व्यक्त केला. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आपण लगेच परत येऊया. तुम्ही बघत राहा सकाळच्या 100 बातम्या.